नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायलीला म्हणतो, त्या प्रियाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती आपल्या मागे मागे येणारच आणि प्रॉब्लेम क्रिएट करणारच आणि ती तन्वी नाहीये याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे आपण तिला बांधून तर ठेवू शकत नाही. सायली म्हणते बांधून ठेवू शकत नाही, पण अडकवून तर ठेवू शकतो. तर अर्जुन म्हणतो म्हणजे तर सायली म्हणते ती जे काही आता नाटक करते ना, चांगुलपणाचा म्हणजे चांगलं वागण्याचा, तिच्यामध्ये जे गुण नाहीयेत ते दाखवण्याचा ती प्रयत्न करते. मग त्या निमित्ताने आपण तिला अडकवून ठेवू शकतो. म्हणजे बघा ना, ती आता सुद्धा माझ्या मागे मागे येतीये का हे मी पाहत होते, परंतु ती माझ्या मागे आली नाही. पण आपण बाहेर गेलो तर ती नक्कीच आपल्या मागे येईल. पण ती जे करते त्याच कामामध्ये तिला अडकवून ठेवलं तर म्हणजे ती आता दाखवते ना की तिला स्वयंपाक वगैरे आवडतोय बनवायला. मग त्यातच तिला गुंतवून ठेवायचं म्हणजे ती जो खोटेपणाचा डाव टाकते ना, त्या डावामध्येच तिला अडकवायचं आहे. त्या दिवशी ती आपलं चोरून ऐकत असताना आपणही तिच्यासोबत वाद घालून झाला, परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. पण आता आपण ज्याप्रमाणे घरातील सर्वजण तिच्यासोबत गोड बोलण्याचा, चांगलं वागण्याचं नाटक करत आहेत, त्याप्रमाणे आपणही आता नाटकच करायचं आहे. अर्जुन म्हणतो बापरे, त्या प्रियासोबत चांगुलपणाचं नाटक करायचंय. अर्जुन म्हणतो कसं शक्य? सायली म्हणते म्हणजे एकदमच चांगलं वागायचं असं मी म्हणत नाहीये, परंतु थोडं का होई ना, जर असं खोट चांगलं वागण्याचं नाटक करूयात तर. अर्जुन म्हणतो म्हणजे काय? तर आता अर्जुनला सायली तिच्या प्लॅन सांगू लागते. आता अर्जुनला हा प्लॅन आवडलेला असतो तर अर्जुन म्हणतो खरंच खूप छान प्लॅन आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात तर सायलीने अस्मितासाठी स्पेशल थालीपीठ बनवलेलं असतं आणि म्हणू लागते अस्मिता, ताई आज फक्त स्पेशल तुमच्यासाठी थालीपीठ बनवलं आहे. आता अस्मिता थालीपीठ खाऊन पाहते तर खरंच खूप छान झालेलं असतं. आता अस्मिता सायलीचं कौतुक करत म्हणते थालीपीठ खावं, तर सायलीच्या हातच्या तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातं. हे खायला तर सचिनच हवा होता. आता मात्र सर्वजण शांत होतात. तर प्रतापराव विचारतात म्हणजे कुठे गेलाय तो? तर अस्मिता म्हणू लागते तो कामासाठी बाहेर गेला आहे. तर अर्जुन म्हणतो जे नाही आहे त्याचा विचार का करायचा, पुढ्यात जे आहे ते खाना. आता अर्जुनचं असं बोलणं ऐकून अस्मिताला थोडं वाईट वाटतं. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो आय मीन अगं, तुला थालीपीठ आवडतात ना, मग तू खा, पोटभर खा असं म्हणत आता अर्जुन अस्मिताशी नीट बोलतो. आता ते पाहून अस्मिता खुश होते. तर त्यानंतर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अस्मिताला अजून थालीपीठ वाढ. आता सायली अस्मिताला थालीपीठ वाढत असते. त्याच वेळी अस्मिताला सचिनचा मेसेज आलेला असतो. सचिनने मेसेज केलेला असतो की आज मला अजून थोडे पैसे लागतील, देशील ना? आणि तोच मेसेज आता सायलीने सुद्धा वाचलेला असतो. अस्मिताच्या लक्षात येताच अस्मिता मोबाईल बंद करते आणि खाली ठेवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अश्विन आणि प्रिया त्या ठिकाणी आलेले असतात. प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन अरे बस, तू नाश्ता करून घे, कारण एकदा तू हॉस्पिटलमध्ये गेलास की कधी तुला काही खायला मिळेल याचा नियम नाही. त्यापेक्षा तू अगोदरच खाऊन घे. अश्विन म्हणतो हो, पण मला थोडं बोलायचं होतं. प्रतापराव म्हणतात बोल ना, काय झालंय? तर अश्विन म्हणतो, तन्वी ही काही ना काही स्वयंपाक बनवण्याचा विचार करते, परंतु शेवटी ती स्वतःच्या मर्जीने किचनमध्ये जाऊच शकत नाही, कारण तिला तसे नियम घातलेले आहेत. पण आज तिला सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचा आहे. तिची सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवण्याची इच्छा आहे. मग आज ती स्वतःच्या मर्जीने स्वयंपाक घरात जाऊ शकते का? आता सर्वजण शांत होतात. सायली म्हणते काहीच हरकत नाही. अहो, तसंही अश्विन भाऊजी कटकारस्थान करणाऱ्या मुलीसाठी हे नियम घातले होते, परंतु आता ती जर चांगलं वागत असेल आणि काहीच कटकारस्थान करत नसेल तर काहीच हरकत नाही, येऊ देत ना तिला जेवण बनवायला आणि आम्ही कोणीही
तिला काहीही बोलणार नाही आहोत. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अश्विन खुश होतो आणि प्रियाला विचारतो, आता तरी खुश ना? तर प्रिया म्हणते, हो थँक यू सो मच अश्विन आणि सायली. तुला सुद्धा थँक यू. तर सायली म्हणते, अगं कशासाठी? आणि हो, तुला स्वयंपाक बनवायचाच आहे ना, मग आमची कोणाची काहीच हरकत नाही. तर आता अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन अरे तू डॉक्टर आहेस ना, मग बायकोचा वकील केव्हापासून झालायस? तर आता सायली म्हणते, अहो कशाला उगाच वाद घालताय, प्रियाला बनवायचं आहे ना स्वयंपाक, मग बनवू देत. आणि प्रिया, अगं आज रात्रीच्याच का बनवतेस? तू आतापासून सुरुवात केलीस तरी काहीच हरकत नाही. आत्ताच तू विमल ताईला मदतीला घे आणि सगळं बनवायला घे. आम्ही तुला कोणीही काहीच बोलणार नाही. आता सायलीने प्रियाला चांगलंच अडकवलेलं असतं. प्रियाचं चांगलंच पप होतं. प्रिया म्हणते, आता तर सायली म्हणते, हो काहीच हरकत नाही. तू आता जरी स्वयंपाक घरात गेलीस आणि विमल ताईंच्या मदतीने स्वयंपाक बनवायला घेतलास तरी सुद्धा आम्ही तुला कोणीही काही बोलणार नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, परंतु आजचा मेनू काय बनवायचा याचं मी ठरवलं नाही ना? तर सायली म्हणते, काही हरकत नाही, आज काय बनवायचं आहे हे मी विमल ताईंना सांगून जाईनच. त्यामुळे तू तसं बनवायला घे आणि आजच्या रात्रीचा स्वयंपाक तू जो मेनू ठरवलायस ना तसा बनव, काहीच हरकत नाही. आता सायली विमल ताईंना आवाज देत किचनमध्ये जाते आणि म्हणते, विमल ताई मी काय म्हणते असं म्हणत सायली आता विमल ताईंना काहीतरी सांगून ठेवते आणि त्यानंतर प्रियाला म्हणते, जा तू लाग कामाला, विमल ताई आहेतच तुझ्या मदतीला. असं म्हणत सायली अर्जुनला म्हणते, अहो आपण निघूयात का? तर अर्जुन म्हणतो, हो निघूयात ना. असं म्हणत सायली अर्जुन निघालेले असतात. आता प्रिया मात्र तिथेच अडकलेली असते. अर्जुन आणि सायली कल्पनाताई, रतापराव आणि घरातील सर्वांचाच निरोप घेऊन घराबाहेर पडतात. आता सायली अर्जुन तिच्या डोळ्यासमोरून निघून जातात, परंतु तिला कुठेच जाता येत नाही आणि म्हणूनच प्रिया मनाशीच म्हणते, मला किचनमध्ये अडकवून सायली अर्जुन नक्की कुठे निघाले आहेत. परंतु नाही, मला यांच्या मागावर जायलाच हो, पण मी कसं जाऊ? आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. कल्पनाताई अश्विनला नाश्ता करायला सांगतात. विमल ताईंना विचारतात, विमल अगाज दुपारच्या जेवणासाठी तू काय बनवणार आहेस? तर विमल ताई म्हणू लागतात, आज ना वरण फळंच बनवणार आहे. तर प्रिया म्हणते, मी जर आले रूममध्ये जाऊन. तर कल्पनाताई प्रियाला थांबवत म्हणतात, तन्वी अगं तू विमलला मदत करतेस ना जेवणासाठी, मग जा ना मदत कर. तर आता विमल ताई म्हणतात, तन्वी ताई तुम्ही जरा कुकर लावून ठेवाल का? म्हणजे कुकर लावा आणि थोडंसं कणिक मळून ठेवा आणि 5-6 पोळ्या लाटून ठेवल्या तरी चालतील. हा फक्त लाटूनच ठेवा, भाजायचं वगैरे काम मी नंतर करते. म्हणजे तोपर्यंत मी येईनच. कचरा म्हणजे तुम्ही तेवढी काम करेपर्यंत मी कपडे तरी वाळत घालेन. असं म्हणत आता विमल ताईंनी प्रियाच्या समोर तर भली मोठी लिस्ट ठेवलेली असते. आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे सायली अर्जुन आता त्या शाळेचा शोध घेण्यासाठी निघालेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, ती बाई म्हणाली की सदा महिनाने तिला एक मुलगी विकली आणि त्या पैशातूनच त्यांनी टेलरिंगचं दुकान चालू केलं. म्हणजे तेव्हापासून ती लोक तिथेच राहतायत. याचाच अर्थ त्यांनी आपल्या मुलींना तिथल्या जवळच्या शाळेत घातलं असावं. बघ, या एरियामध्ये 7 ते 8 शाळा आहेत. मग यातील 2 शाळा या 5 वर्षापूर्वी सुरू झाल्या आहेत, परंतु बाकीच्या शाळा या खूप जुन्या आहेत. म्हणजे आपण या इतर शाळांमध्ये या सगळ्या मुलींची चौकशी तर करू शकतो. तर सायली म्हणते की हो, मग आपण जवळच्या शाळेपासूनच सुरुवात करूया. अर्जुन म्हणतो, बरं. असं म्हणत आता जवळच्या शाळेचं लोकेशन पाहत सायली अर्जुन शाळेत चौकशीसाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू किचनमध्ये काम करत असतात, परंतु त्यांच्या काही लक्ष लागत नसतं. कारण नागराजचं बोलणं त्यांना आठवत असतं. नागराज सुमन काकूंना म्हणालेला असतो, अगोदर 5-10 हजार मागितले तरी दादा मला धारेवर धरायचा का? कशासाठी? माझा काहीच अधिकार नाहीये.
का मग मी तरी काय करणार. मग मी माझा मार्ग निवडला. मी महिपच्या साथीने दादाला मारायचा प्लॅन आखला. दादा जर त्याच वेळी मेला असताना तर त्याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावे झाली असती. त्या संपत्तीचा मालक मी झालो असतो आणि तू त्या सगळ्या संपत्तीची राणी झाली असतीस. आणि जोपर्यंत दादाची सगळी प्रॉपर्टी माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत मी दादाला जिवंतच ठेवणार आहे. आता हे सगळं काही आठवल्यानंतर सुमन काकूंना त्रास होत असतो. नागराजचं बोलणं सुमन काकूंच्या मनाला लागलेलं असतं. त्यांचं ते वागणं सुमन काकूंना अजिबातच आवडलेलं नसतं आणि यामुळेच त्यांना खूप त्रास होत असतो. या सगळ्या गोष्टी आठवून सुमन काकूंना अश्रू अनावर होतात. त्या किचनमध्ये एकट्याच रडत असतात. परंतु त्याचवेळी प्रतिमा आत्या त्या ठिकाणी येतात. प्रतिमा आत्या सुमन काकूंना पाहतात. त्यांची ती अवस्था पाहून प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, सुमन अगं, तुला काय शांत वाटावं, तुझं मन शांत व्हावं यासाठी तू मंदिरात गेली होतीस ना. परंतु मंदिरातून आल्यापासून मी बघते तुला तर अजूनच त्रास व्हायला लागला आहे. तू अस्वस्थ दिसत आहेस. काय झालंय? मंदिरात काही झालंय का? तर आता सुमन काकू त्यांचे अश्रू पुसतात आणि प्रतिमांना म्हणतात, वहिनी, मी काल मंदिरात गेलेच नव्हते. तर प्रतिमा म्हणतात, म्हणजे सुमन, तू नक्की कुठे? समोर सायली, अर्जुन दिसतात. सायली, अर्जुनची गाडी दिसते. प्रिया म्हणू लागते, सायली, अर्जुन हे तर अजून इथेच आहेत, म्हणजे मला आता यांचा पाठलाग करता येईल. तर अर्जुन आता नेटवर पाहतो किसनराव विद्यालय कुठे आहे. तर त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की मार्केटच्या मागच्या गल्लीतच आहे. आणि म्हणूनच सायली, अर्जुन त्या दिशेने जायला निघालेली असतात. आणि प्रिया ठरवते की आता सायली अर्जुनच्या मागावर जायचं. तर दुसरीकडे सायलीला फोन आलेला असतो. सायली म्हणते, हो का, बरं ठीक आहे, असं म्हणत सायली फोन ठेवते आणि अर्जुनला म्हणू लागते, प्रिया आपल्या मागावर आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते की हो, ती आपला पाठलाग करत आहे. तर अर्जुन पाहतो तर खरंच प्रियाची गाडी सायली अर्जुनच्या गाडीच्या मागेच असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुला कसं कळालं? मागे काही कॅमेरा लावून ठेवलायस का? सायली म्हणते, नाही, घरी एक जिवंत कॅमेरा ठेवलाय ना, त्यातूनच सगळं काही कळालं. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर आता सायली घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगू लागते. सायली अर्जुनला म्हणते, आपण ज्यावेळी बाहेर पडत होतो त्यावेळी मी किचनमध्ये विमलताईंशी बोलण्यासाठी गेले होते. त्याचवेळी मीत यांना सांगितलं होतं, विमलताई, मी जर घराबाहेर पडले तर प्रियासुद्धा माझ्या मागावर येण्याचा प्रयत्न करेल. तिला तुम्ही गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर ती मागावर आली, ती जर घराबाहेर पडली तर मला फोन करून कळवा. आणि शेवटी प्रिया घराबाहेर पडलीच आणि विमलताईंनी मला फोन केलाच. तर अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे सायली ही तर प्रियाच्या वरचढ ठरली आहे आणि आज सायली तुझं डोकं चाललं, असं म्हणत आता अर्जुन सायलीचं कौतुक करतो. अर्जुन म्हणू लागतो, आता या प्रियाला आपल्याला वेगळाच रस्ता दाखवावा लागेल, म्हणजे ती जर आपल्या मागावर असेल तर आपण कुठे जाऊ शकत नाही. आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही एक काम करा, गाडी मार्केटच्याच रस्त्याने घ्या आणि आपण दोघंही मार्केटमध्येच उतरू आणि ती सुद्धा आपल्या मागावर येईल. मग तुम्ही तिथून गुपचूप निसटून जा आणि मी मग त्या प्रियाचं काय करायचं हे बघते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू नक्की त्या प्रियाची कशी वाट लावणार आहेस? मला कळेल का? तर सायली अर्जुनला म्हणते, त्या क्षणाला जे सुचेल ते मी करेन, परंतु तिची आज वाट लावणार एवढं मात्र नक्की. तर अर्जुन सायलीला म्हणतो, ऑल द बेस्ट बायको. आता ठरल्याप्रमाणे सायली अर्जुन मार्केटमध्येच उतरतात. आता मात्र सायली अर्जुनच्या मागावर प्रियाही असते. सायली अर्जुन प्रियाची दिशाभूल करण्यासाठी हळूहळू पुढे चालत असतात, तर प्रिया त्यांच्या मागून चालत असते. आता सायली अर्जुन मुद्दामून मागे पाहतात. त्यावेळी मात्र प्रियाला लपावं लागतं आणि त्याचवेळी अर्जुन गायब होतो. आता सायली सुद्धा कुठे दिसत नसते. प्रिया इकडे तिकडे शोधू लागते, परंतु त्याचवेळी सायली तिच्या समोर येते. आता मात्र प्रिया दचकते आणि म्हणते, सायली
तू तर सायली प्रियाकडे पाहून हसू लागते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता सचिनसाठी कॉफी घेऊन बेडरूममध्ये येते. आता सचिनला आवाज देऊ लागते, परंतु सचिन कुठेच नसतो. परंतु त्या ठिकाणी त्याचा मोबाईल असतो. अस्मिता पाहते तर मोबाईल स्विच ऑफ असतो. अस्मिता म्हणू लागते मोबाईल तर स्विच ऑफ आहे, आणि म्हणूनच अस्मिता स्विच ऑन करते. आणि त्याचवेळी आता सचिनला एक फोन आलेला असतो. अस्मिता म्हणू लागते हा कोणाचा फोन आहे, उचलू का, असा विचार करत अस्मिता तो फोन उचलते. तर समोरून आता कोण आहे हे न विचारताच समोरची व्यक्ती म्हणू लागते काय रे दीक्षित, तुला काय वाटलं, तू कुठल्या बिळात लपून बसलास म्हणून मी तुला शोधणार नाहीये का, आणि तू कुठल्याही बिळात लपून राहिलास तरी सुद्धा मी तुला शोधणार, आणि आता तुला माझे पैसे द्यावेच लागतील. माझे पैसे बुडवून तू कुठेही जाऊ शकत नाही, त्यामुळे लवकरात लवकर माझे पैसे दे, नाही तर मी तुझी मान कापेन. आता मात्र अस्मिता घाबरते आणि विचारते कोण बोलतंय. तर त्याचवेळी सचिन त्या ठिकाणी येतो, मोबाईल काढून घेतो आणि फोन बंद करतो. अस्मिता म्हणू लागते सचिन हा कोण आहे, तू कोणाचे पैसे बुडवलेस. सचिन म्हणतो मी कोणाचेही पैसे बुडवले नाहीत अस्मी, अगं माझा जॉब जरी गेला असला तरी सुद्धा मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. अगं हा रॉंग नंबर असेल, आणि हा जो नंबर आला होता तो माझ्या ओळखीचाही नाही. अस्मिता म्हणते पण ती व्यक्ती तर दीक्षित म्हणत होती. तर आता सचिन खोट बोलत म्हणतो अगं दुसरे कोणीतरी दीक्षित असू शकतात, त्याला ज्या दीक्षितला फोन करायचा तर चुकून त्याने मला केला असावा. अस्मिता म्हणते माझी शपथ. सचिन म्हणतो हो तुझी शपथ. आता सचिन अस्मिताची खोटी शपथ घेतो आणि तिला गुंतवून तिला खोटं सांगण्याचा प्रयत्न करतो. आता अस्मिता सचिनच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. तर सचिन विषय बदलत म्हणतो हे बघ कॉफी थंड झाली, मी गरम करून घेऊन येतो, असं म्हणत आता सचिन कॉफी गरम करण्यासाठी तिथून निघून जातो. अस्मिता मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सायली प्रियाला विचारते काय ग पाठलाग वगैरे करत होतीस का. तर प्रिया म्हणते नाही पाठलाग वगैरे कुठे, अगं मी सुद्धा मार्केटमध्येच आले होते, मला थोडी खरेदी करायची होती ना. सायली म्हणते खरेदी, अगं तू तर किचनमध्ये कामाला मदत करत होतीस ना. तर प्रिया म्हणते हो मी कामाला मदतच करत होते, परंतु काय झालं संध्याकाळी मी जो मेनू बनवणार आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ हवी होती. म्हटलं आता हरभऱ्याची डाळ हवीच आहे तर मार्केटला जावंच लागेल आणि इतरही खरेदी होईल. सायली म्हणते बरं झालं तू आलीस, अगं मी सुद्धा महिन्याभराचं सामान घ्यायचा विचारच करत होते, चल आपण जाऊया आणि मालसामान भरूयात. प्रिया म्हणते नाही नाही, अगं मला डाळ हवीय, ती इथे मिळेल ना. सायली म्हणते चल ग, तुला सुद्धा सव्य होईल, असं म्हणत आता सायली तिला किराणा मालाच्या दुकानात घेऊन जाते आणि भल्या मोठ्या यादीनुसार ती भरपूर सामान घेऊ लागते. आता 2-3 पिशव्या भरल्या जातात. तर आता हे सगळं सामान बघून प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता प्रिया चांगलीच दमलेली असते, कारण सायलीने प्रियाची चांगलीच कामासाठी मदत करून घेतलेली असते. प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. सायली तर काही तिथून सुटका होऊ देणार नाही हे प्रियाला चांगलंच माहीत असते. आता सायली यादीनुसार सगळं काही घेते आणि आता बाजाराची यादी बनवली जाते. तर प्रिया सायलीला म्हणते सायली ग माझ्यासाठी कॉफी घेऊ का. सायली म्हणते घे ना, काहीच हरकत नाही. आता प्रियाने कॉफीचा मोठा डबा घेतलेला असतो. आता पैसे तर भरपूर झालेले असतात. सायली गुगल पे करण्याचा प्रयत्न करते, परंतु सायलीच्या मोबाईलमधून काही पैसे जात नसतात. सायली म्हणू लागते काय झालंय, माझ्याकडून पेमेंट का होत नाहीये, मला असं वाटतंय की माझं नेट संपलं असावं, नेटचा प्रॉब्लेम असेल. तर प्रिया तू एक काम करतेस का, हे पैसे तू भरशील का. प्रिया म्हणते मी तर. सायली म्हणते हो काही हरकत नाही, अगं सामान तर आपल्याच घरासाठी घेतलं ना, मग तू भरलेस काय आणि मी भरले काय सारखंच ना. तर प्रिया म्हणते हो. आता प्रियाला नाईलाजाने ते पेमेंट पेड करावं लागतं. प्रियाचे जास्तीचे पैसे गेलेले असतात. तर आता सायली म्हणते
चल निघूयात ना. तर प्रिया पर्स लावून बाहेर पडते. सायली म्हणते, अग पिशव्या घे. असं म्हणत सायलीने एक छोटीशी पिशवी आपल याकडे घेतलेली असते आणि प्रियाला मोठ्या गोण्या घ्यायला देते. आता एवढ्या मोठ्या पिशव्या घेऊन प्रियाला काही चालायला जमत नाही. सायली म्हणते, अग चल, आपल्याला बाकी सुद्धा खरेदी करायची आहे. असं म्हणत सायली आता प्रियाला फळ मार्केटमध्ये घेऊन येते. सायली फळही खरेदी करते आणि त्याच पिशवीत टाकते. प्रियाला विचारते, चल झाली आहे खरेदी करून, आता जाऊयात ना आपण. चल निघूयात. गाडी कुठे लावली आहेस? तर प्रिया म्हणते, गाडी ती तर खूप लांब आहे सायली. आपण एक काम करूया ना, आपण रिक्षानेच जाऊया. सायली म्हणते, अग कशाला, गाडी आणली आहेस ना तू, मग चल आपण गाडीने जाऊया. आता प्रियाला त्या सगळ्या पिशव्या उचलाव्या लागतात. सायली म्हणते, अग प्रिया चल पटापट, आपल्याला घरी जाऊन पण बाकीची कामं आहेत. प्रियाला चालतानाही नाकीनू आलेले असतात. एवढ्या जड पिशव्या घेऊन प्रियाला काही चालायला जमत नसतं. परंतु सायलीने प्रियाची चांगलीच फजिती केलेली असते. आता सायली प्रियासोबत असते, त्यामुळे प्रियाला तर कुठे जाता येत नाही. आता अर्जुन मात्र त्या किसन महाविद्यालयामध्ये सगळे डॉक्युमेंट शोधण्यासाठी गेलेला असतो. आता तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने अर्जुन डॉक्युमेंट शोधत असतो, रजिस्टर तपासत असतो. अर्जुन त्या कर्मचाऱ्यांना विचारतो, काही सापडले का? हे बघा सावित्री विद्यालयातून इथे जी मुलं आली आहेत त्यांच्याच मला रेकॉर्ड बघायचं आहे. असं म्हणत अर्जुन त्यांच्या मदतीने आता सगळं रजिस्टर चेक करायला घेतो. अर्जुनला ते कर्मचारी म्हणतात की तुम्ही लोखंडे आडनाव म्हणालात ना? मग हे बघा, लोखंडे आडनावाच्या 3 मुली आहेत. आता अर्जुन पाहतो तर मीना, टीना आणि रीना ही 3 नावं असतात. आता अर्जुन त्यांना म्हणतो, परंतु अजून 2 मुली होत्या ना, सोनाली आणि बबली, मग त्यांचं रेकॉर्ड कुठे आहे? तर ते म्हणू लागतात, सर मी सगळे जुने रेकॉर्ड चेक केले आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये फक्त ही 3च नावं सापडली आहेत. अर्जुन म्हणतो, असं कसं होईल? बाकीच्या 3 बहिणी तर इथे आहेत, मग 2 बहिणी नक्की? आता आपल्याला सत्य कळालं आहे. तर सायली म्हणते, म्हणजेच नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर हेच आहे. आपलं प्रिय घर एक व्यक्ती पोखरत आहे, ती म्हणजेच बबली, प्रिया सदाशिव लोखंडे. तर आता अर्जुन म्हणू लागतो, प्रियाने या नाटकाची सुरुवात केली आहे आणि याचा शेवट आपण करायचा आहे. सायली म्हणू लागते, प्रियाच्या पापाचा घडा आता भरला आहे. आता सायली, अर्जुन, रियाला नक्की कोणती शिक्षा देतील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.